एक्शन इंडिया टीव्ही न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। राळेगाव येथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा। राळेगाव येथे दिनांक 9 ऑगस्ट रोजी राळेगाव तालुका काँग्रेस कमिटी व राळेगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला माननीय श्री प्राध्यापक वसंत कुरके, माजी शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा प्रदेशाध्यक्ष आदिवासी काँग्रेस महाराष्ट्र राज्य, प्रफुल्ल मानकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव, अरविंद वाढुणकर उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव तथा जिल्हा उपाध्यक्ष यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी उन्मेष कुरके, वसंतराव कुरके, महादेवराव काळे, सीमाताई तेलंगे, शोभाताई पारधी, शंकरराव कोहचाडे सर, नानाजी कोवे, प्रदीप ठुने, राजेंद्र तेलंगे यांच्या प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आदिवासी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकासाबाबत मार्गदर्शन करण्यात आले। आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। कार्यक्रमाला आदिवासी समाज बांधव, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विविध उपक्रम, पारंपरिक वेशभूषा आणि उत्साहपूर्ण वातावरणात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला। यावेळी स्वाती मेश्राम, अध्यक्षा राळेगाव शहर महिला काँग्रेस कमिटी, माला खसाळे, अध्यक्षा राळेगाव तालुका महिला काँग्रेस कमिटी, अंकुश मुनेश्वर, संजीवनी कासार, मिलिंद इंगोले, अफसर अली सय्यद, शेर अली, बापू लालाणी, अंकुश मुनेश्वर, शशांक केंडे, प्रकाश पोपट, अंकित कटारिया, मनोज पेंदोर, राजू नागतुरे, राजेंद्र दुधपोळे, मधुकर राजूरकर, लियाकत अली व इतर आदिवासी बांधव तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य संपादक विनोद माहुरे सह राळेगाव शहर प्रतिनिधी गणेश काळे। निसर्गाच्या सहवासात वाढणारे, नैसर्गिक कार्यप्रणाली जपणारा एक मोठा वर्ग या जगात आहे। आणि मग जेव्हा युनामध्ये बैठक झाली तेव्हा हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा व्हावा अशा प्रकारे युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशनने निश्चित केलं। त्या क्षणापासून हा दिवस आपण साजरा करतो। आणि म्हणून या आदिवासी जागतिक दिनाच्या निमित्ताने उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमचे मार्गदर्शक आदरणीय ॲडव्होकेट फुलफुलजी मानकर, आदरणीय महादेवजी काळे, आमच्या संविधान जागरमध्ये प्रचंड काम करणाऱ्या आमच्या ताई आणि सीमा ताईचं पहिलं नाव आहे शोभाताई। मित्र हो, बाईला चालता येत नाही, पायाचा खूप त्रास आहे, पण प्रत्येक ठिकाणी शोभाताई गेल्याशिवाय आणि कार्यक्रमाची शोभा वाढवल्याशिवाय राहत नाही अशी प्रचंड मोठी जिद्द आदरणीय ताईंच्या ठिकाणी आहे। आदरणीय सीमाताई, आदरणीय अरविंद वाढुणकर, आदरणीय प्रदीप भाऊ, आदरणीय संजीव भाऊ, आदरणीय अंकुशराव, आदरणीय कोडापे साहेब, आदरणीय संजीवनी आणि आमच्या मेश्रामताई, मला सोळेताई, ह्या सगळ्या अतिशय नटून थटून आणि मोरपीस लावून आमच्या सगळ्या भगिनी आल्या। पुढल्या वर्षी सगळ्यांनीच मोरपीस घालून यायचे आहे आणि माणसांना सांगणार की मोराची जे टोपले होते ते सुद्धा आपण सगळ्यांना घेऊन पुढल्या वर्षी नाचायचं आहे। आदरणीय राजवडे त्यांनी सुद्धा मंचावर यावर्षी विनंती करतो। सर्वांनी रेखा कुंबरे आणि बंधूंनो, या ठिकाणी म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून एक छोटंसं स्थळ या ठिकाणी विकसित केलं। या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा प्रचंड मोठा वाटा, नवी जगाच्या पाठीवर या देशाचा मोठा राजा म्हणून ज्यांना मी ईश्वरी अवतार म्हणतो ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहवासामध्ये हा आदिवासी समाज देखील वावरत आहे। आणि म्हणून या ठिकाणी या स्थळावर उपस्थित आपल्या महाराष्ट्रातली आणि देशातली सर्वात सिनियर मोस्ट नेता 13-14व्या शतकातली आमची राणी दुर्गावती, पीरभाऊराव शेडमाके, जयपालजी मुंडा, त्यानंतर आमचा समसिंग भोसले पारधी, अत्यंत लढवय्या माणूस, देखणा माणूस, परंतु ह्या लोकांचा इतिहास आपण बघितला नाही। मी पुढची जे सगळे क्रांतीवीर त्या सगळ्यांचे फोटो या ठिकाणी लावणार आहे। त्यांचा जन्मकाळ, कर्तृत्व, त्या समाजासाठी केलेलं काम, इंग्रजांसोबत केलेला लढा, ह्या सगळ्या प्रकारच्या बाबी आम्ही ठिकाणी प्रतिबिंबित करणार आहोत। एक अत्यंत मागासलेला समाज, प्रिमेटिव्ह ट्राईब ज्याला म्हणतो आदिम जमात जी म्हणतो आपण, तो कोलाम समाज, कोलाम आहे, कातकरी आहे, वारली आहे, भिल्ला आहे, त्यानंतर माडी आहे, हे सगळे अत्यंत मागासलेले हे समाज आहेत, निसर्गाच्या सहवासात वाढणारे आणि या निसर्गाचं संगोपन करणारे, पर्यावरणाचं संतुलन साधणारी संपूर्ण मोठी मंडळी आहे। नंतर मित्र, हा संपूर्ण सभागृहामध्ये, लोकसभेमध्ये म्हणजे बाबासाहेबांच्या नंतर आदिवासींच्या मध्ये एक अत्यंत हुशार आणि प्रगल्भ असा माणूस जयपालसिंग मुंडा हे सुद्धा होते। बाबासाहेबांच्या आजूबाजूलाच ही मोठी मंडळी राहायची, असे मोठे मोठे लोक आपल्या सोबत आहेत। त्यानंतर तंट्या भिल्ला आहे, राघोजी भांगरे आहे,
अरविंदराव हजारो जमाती माझ्या देशामध्ये आहेत, त्या सगळ्या प्रत्येक जमातीतल्या लोकांनी आपापल्या देशासाठी खऱ्या अर्थाने प्रचंड मोठी क्रांती केली, स्वतःच्या रक्ताचं बलिदान केलेलं आहे. आणि म्हणून सेवा 1775 ते 1899 हा जर असा कालावधी घेतला तर जवळजवळ 124 वर्षाचा हा कालावधी. 1775 ते 1899 हा सगळा मोठा कालावधी जर बघितला तर या कालावधीमध्ये असे हजारो शेकडो लोक जन्माला आले की ज्यांनी स्वतः मोगलांसोबत, परक्यांसोबत, इंग्रजांसोबत प्रचंड मोठे लढे दिले. लढा देण्याचे कारण कोणते होते? हे जागतिक आदिवासी दिन विजय असो. जागतिक आदिवासी दिन विजय असो. सगळ्या आदिवासी क्रांतिवीरांचा विजय असो. सर्व आदिवासी क्रांतिवीरांचा विजय असो. भगवान बिरसा मुंडा की जय. वीर बाबूराव शर्मा की जय. राणी दुर्गावती की जय. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.